करून घेतलं. त्यांचा पगार किती आहे? 10,000 रुपये आहे. 10,000 पगार बरोबर आहे का? तर मला अजिबात ते पटत नव्हतं. पण मला करायचा तो अधिकारच नव्हता, कारण आमच्याकडे MUTPच्या कायद्याअंतर्गत कामगार संघटना मान्यताप्राप्त आहे आणि त्यांनी करार केल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. आता तुम्ही म्हणाल की मग करार करेपर्यंत थांबलात का? तर 1 एप्रिल 2016 रोजी ज्या दिवशी करार संपला त्याच्या 4 दिवसांनी मी त्यांना बोलवून सांगितलं की या दिवाळीच्या आत, म्हणजे मागच्या दिवाळीच्या आत तुम्ही करार करा. म्हणजे करार करा म्हणजे ते माझ्याशी करायचा नसतो, माझा संबंधही नसतो. एक समिती आमची नेमतो अधिकाऱ्यांची, त्यांची बोलती होतात. मध्ये काय फिसकटलं आणि कमी अधिक करायचं तर मग अध्यक्ष किंवा मंत्री, अगदीच माझ्याकडे नाही जमलं तर मुख्यमंत्री, असा तो प्रश्न असतो. पण तुम्ही इतकं सगळं जर करत होता तरी संप घडला, लोकांना त्रास तेच झाला. सांगतोय ना, ते झालं नाही. 12 बैठका झाल्या यांच्या. 12 बैठकात जवळजवळ 60-70 ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, 350 मागण्या दिल्या होत्या, त्यातल्या 60-70 मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या. त्या झाल्या आणि त्या भत्त्याच्या होत्या. 350 मागण्या होत्या. हो, कर्मचारी. हो हो हो, युनियनच्या 332 मागण्या. हे तुम्हाला आश्चर्यच वाटेल. म्हणजे मूळ पगार राहिला बाजूलाच. ही एक पद्धत त्यांची आहे. एक एक मागणी घ्यायची, त्याच्यावर चर्चा करायची, तो विलंब करत जायचा. मग 1 वर्ष झाले, कुठलाही करार त्यांनी 2 वर्षाच्या अगोदर केलेलं नाही आजपर्यंत. ही पद्धत आहे त्यांची. का पद्धत आहे मी नंतर सांगेन. पण मी मात्र घाई करत होतो, कारण मला जर ST नीट चालवायची असेल तर कामगारांना समाधानकारक पगार जो आणखीन 2 वर्षांनी मी मागचा जो तो आत्ता मिळाला तर त्यांना उपयोगी पडेल. पण नाही केलं आहे लोकांनी. बोलणी करत बसल्या आणि एका दिवशी अचानक आले आणि त्याने आम्हाला पत्र दिलं. 7वा वेतन आयोग त्यांनी मागितला होता. 7वा वेतन आयोग देता येणार नाही. आमच्या HMने त्या कमिटीत सांगितलं की 7वा राज्यालाही लागले आणि तर आपण विचार कसा काय करायचा, हा एवढंच बोलले ते. तर 7वा वेतन आयोगाचा त्यांनी हट्ट धरला. नंतर त्यांनी लेखी पत्र दिलं आम्हाला की आम्ही ह्याच्यापुढे 7वा वेतन असेल तर बोलायला नाही तर येणार नाही. ह्याच्यात 6 महिने गेले. मग मी अस्वस्थ झालो. कामगार काम करत आहेत, त्यांना पगार मिळाला पाहिजे, जो काय असेल मिळणार असेल. 7वा तर 7वा, मला काय वाईट वाटेल का? त्यांना पैसे देता आले तर ते कामगार आमचे आहेत. मग पहिल्यांदा असं घडलं की ST महामंडळ औद्योगिक न्यायालयात गेलं की बाबा ह्यांनी बोलणी बंद केली आहेत, कामगारांना पगार द्यायचा आहे आणि बोलणी चालू करत नाहीत, आम्ही काय करायचं ते सांगा. मग औद्योगिक न्यायालयामध्ये गेल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने त्याच्या संदर्भामध्ये जी काय तिथे आमच्या ह्याला ते एकदा का 2 बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तातडीने, मला वाटतं 28 नोव्हेंबरला आम्ही गेलो, ऑक्टोबर चालू 28 नोव्हेंबरला गेलो. 28 नोव्हेंबरला म्हणजे किती दिवाळीच्या अगोदर गेलो आम्ही. 28 नोव्हेंबरला सांगितलं की 3 आणि 5 तारीख चर्चा करा, 6 तारखेला अहवाल द्या. आम्ही 3, 4 आणि 5 3 दिवस चर्चा केली. यांचं एकच 7वा वेतन आयोग देता तर बोला, ठीक आहे, ते त्यांचा अधिकार आहे मागायचा. मग त्यांनी ते केलं नाही. मग 6 तारखेला मीच सांगितलं की आणखीन एक त्यांना संधी द्या, एकदम हातगाईवर यायचं नाही. मग परत न्यायालयाने सांगितलं की 13 तारखेपर्यंत एक बैठक करून या 10 तारखेला. तरी 2 बैठका झाल्या. यांचं म्हणणं 7वा वेतन असेल तर बोलायचं, आम्ही घेणार नाही. मग 13 तारखेला त्या न्यायालयाने दिवाळी आलेली आहे, लोकांची गैरसोय होईल, तुमचं ST चालवणं काम आहे ते चालवा आणि मी ह्या संपावर निर्बंध लावतो. बंदी घालता त्यांना येत नाही. त्यांनी लिहिलं की बंदी घालायचा अधिकार हा लेबर कोर्टाचा आहे. आणि मग लेबर कोर्टाचा अधिकार असताना परत लातूरच्या लेबर कोर्टामध्ये या संदर्भात त्याच वेळेला बाब चालू होते आणि लातूर न्यायालयाने यांच्यावर बंदी घातली संपाला. हे सगळं झालं. आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तो संप केलाच, बेकायदेशीर का होईना पण तो केला. मी त्याला बेकायदेशीर संप आहे, करू नका. आणि मी त्यांना एक पत्र दिलं, लेखी पत्र दिलं 2 दिवस अगोदर की दिवाळीच्या सुमारासच आपल्याला मागणी असते. लाखो लोकांनी आपल्याकडे जाण्याकरता आता बुकिंग केलेलं आहे. तर आपण दिवाळी सोडून, तुमचा अधिकार आहे प्रशासनावर तुम्हाला न्याय मागण्याचा, तुम्ही अवश्य काय करायचं ते करा, तुम्हाला संप करायचं ते तो पण दिवाळी जाऊन दे, त्याच्यानंतर आपण आपलं काय असेल तो आपण सगळं चालू ठेवू. पण लोकांना हा अन्नदाता आहे तुमचा, ह्याला असं वंचित करून त्याच्या दिवाळी त्याच्या आनंदाने घरी जाऊन देत. बरं, ह्यांची दिवाळी आनंदाने जायची ह्याकरता मी महागाई भत्ता जो थांबवला होता तो मी थांबवतो, माझ्या पद्धतीने करतो. म्हणजे मागचा महागाई भत्ता आम्ही जेव्हा दिला तेव्हा अर्धा दिला आणि अर्धा सांगितलं तुम्हाला जूनमध्ये मिळेल, मुलांच्या शाळा चालू होतील तेव्हा, म्हणजे मुलांची त्यांना ओरटा नेवणे एवढी काळजी मी घेतो. याला अनुषंगूनच एक प्रश्न आहे की